राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पुंशे. राष्ट्राय स्वाहामध्ये स्वागत. असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकावरचा पुढचा भाग. इस्लामने एवढी सगळी आक्रमण केली, एवढे सगळे देश इस्लामिक बनवून टाकले, त्यांची मूळ साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकले. ह्याच्या पाठीमागे प्रेरणा कुठली होती प्रश्न पडतो ना. हे इतकं असं विध्वंस करायचं कारण काय? ते कारण आहे प्रेषिताच्या मृत्यूनंतर लगेच सुरू झालेल्या या मोहिमांच्या नेत्यांनी स्वतः प्रेषित मुहम्मदाबरोबर युद्धात भाग घेतलेला होता. त्यामुळे त्यांच्या चैतन्यशील व्यक्तिमत्वाच्या प्रभावानं ते भारलेले होते. सर्वसामान्य सैनिकांना देखील एकमेव ईश्वर असलेल्या अल्लाचा संदेश थेट त्याच्या प्रेषिताकडून आपण ऐकलेला आहे, याचा खूप अभिमान होता. या संदेशानुसार एकमेव सच्चा धर्म असलेला इस्लामचा झेंडा संपूर्ण जगावर फडकवण्यासाठी आपण निघालेले आहोत. या श्रद्धेमुळे त्यांच्यात एका आगळ्या वीरश्रीचा संचार झालेला होता. आता प्रेरणा कुठून मिळत होती? फारच महत्वाचं लिहिलंय पुढचं. युद्धामध्ये विजयी होण्याची विलक्षण प्रेरणा सैन्याला अनेक गोष्टींमुळे मिळालेली होती. इस्लाममध्ये हौतात्म्य म्हणजे शहादत या शब्दाभोवती एक विलक्षण वलय निर्माण करण्यात आलेलं आहे. धर्मासाठी लढताना जर तुम्ही शहीद झालात तर परलोकामध्ये अपार स्वर्ग सुख तुमची वाट बघते. या इस्लामच्या शिकवणीवरती या सैन्याचा अढळ विश्वास होता. या विश्वासानंच त्यांना लढायची प्रेरणा मिळत होती. इतकी की कित्येक वेळेला लढताना आपल्याला मृत्यू यावाच या भावनेनं ते रणकंदनात उडी घेत असत. आम्हाला मृत्यू आला तर आम्ही स्वर्गसुख अनुभवणार आणि तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही नरकाच्या आगीत पडणार, या दृढ विश्वासानं ते लढलेले होते. आपण अल्लाच्या आज्ञेवरून लढतो आहोत या भावनेनं प्रेरित होऊन स्वर्ग सुखाच्या ओढीनं लढणाऱ्या सैन्यानं विजय मिळवले. याच्यात काय आश्चर्य आहे? सगळी प्रेरणा अलौकिक उच्च ध्येयातून आलेली होती असं नाहीये. पण विजय मिळवल्यानंतर शत्रूच्या प्रदेशात केलेला लुटालुटीचा वाटा या सैनिकांना मिळत होता. सिरिया, इजिप्त, इराण, इराक यासारख्या समृद्ध प्रदेशामधून मिळणाऱ्या लुटीचं प्रचंड आकर्षण अरब सैन्याला होतं. शिवाय पराभूत प्रदेशातील गुलाम आणि स्त्रिया यांच्या उपभोगाचं आकर्षण ही आणखीन एक महत्वाची प्रेरणा होती. या लुटीचं वाटप अतिशय सुनिश्चित आणि पारदर्शी पद्धतीनं केलं जात असे. धर्मवेड आणि लुटालूट या दोन्ही मानवी वर्तणुकीवर मोठा प्रभाव टाकणाऱ्या शक्तिशाली प्रेरणा आहेत. विशेषतः लुटालूट जेव्हा धर्म कार्य म्हणून केली जाते तेव्हा तर तिचा प्रभाव अनेक पटींनी वाढत असतो. बघा ना, जगाच्या इतिहासामध्ये अलेक्झांडर चेंगीज खान यांच्या सैन्याने इस्लामप्रमाणेच वादळी मोहिमा चालवून प्रचंड मोठ्या भूप्रदेशावर अल्पावधीत ताबा मिळवला होता. पण त्यांना या सर्व भूप्रदेशांमध्ये आपला धर्म, भाषा, संस्कृती नेहमी करता रुजवता आलेली नाही. याचं मुख्य कारण त्यांच्या मोहिमांचं उद्दिष्ट धर्म प्रसार नव्हतं. त्यांच्या मोहिमा साम्राज्याच्या विस्तारासाठी काढल्या गेलेल्या होत्या. इस्लामच्या मोहिमा मुख्यतः धर्म प्रसारासाठी निघालेल्या होत्या. साम्राज्यवाद हा त्यांचा बाय प्रॉडक्ट होता असं म्हणता येईल. त्यामुळे जिंकलेल्या संपूर्ण प्रदेशातील सगळ्या लोकांना मुस्लिम धर्म आणि अरेबिक भाषा स्वीकारायला लावण्याचं कार्य साधारणतः 10व्या शतकापर्यंत पूर्ण झालं. म्हणजे पश्चिमेला स्पेन, पोर्तुगाल ते पूर्वेला अफगाणिस्तानपर्यंत पसरलेल्या प्रचंड भूभागावर मुस्लिम धर्म व अरबी भाषेचा झेंडा फडकवण्याचं काम अवघ्या 350 वर्षात पूर्ण झालं. यापैकी फक्त स्पेन आणि पोर्तुगाल हे देश इस्लामच्या तावडीतून पुन्हा घेऊन जिंकणं ख्रिश्चन लोकांना शक्य झालं. पण त्यासाठी त्यांना 800 वर्ष लागली. म्हणजे 125 वर्षात इस्लामिक केलेली पुन्हा ख्रिश्चन करण्यासाठी मात्र किती वर्ष लागली? 800. विशेष महत्वाची गोष्ट, इजिप्त, इराण ही महान प्राचीन संस्कृतीची केंद्र होती. हे सर्व प्रदेश त्या काळातील सर्वाधिक शक्तिशाली साम्राज्यांचा भाग होते. तरीही फारशी सांस्कृतिक परंपरा नसलेल्या अरबांनी
आपली श्रेष्ठ संस्कृती विसरून इस्लामचा स्वीकार करायला लावणं चमत्कार होता. इजिप्त, सिरिया, इराण, इराक या देशामध्ये एकेकाळी ख्रिश्चन, ज्यू, पारशी या धर्माचा पगडा होता. आज आपल्याला हे खरं सुद्धा वाटणार नाही. इतकी ती मुस्लिम धर्म, अरब संस्कृती आणि कडव्या धर्म वेडाची केंद्र झालेली आहेत. आणि आता त्यांचा मोर्चा वळलाय भारताकडं. भारताकडे इस्लाम कसा वळला पुढच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.